महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कैथलिक बँकेतर्फे दिवाळी निमित्त विशेष ऑफर। गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाउसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%। ऑफर मर्यादित। नमस्कार, मी संतोष गायकवाड। वसई न्यूज नेटवर्क 19च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। वसई विरारच्या इतिहासात पहिल्यांदाच धावणार मीटर रिक्षा, कही खुशी कही गम। वसई विरारच्या इतिहासात 19 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाच मीटरवर ऑटो रिक्षा धावणार आहेत। मात्र या निर्णयामुळे कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे। नायगाव, वसई रोड, वसई गाव, नालासोपारा आणि विरार या प्रमुख शहरातील सर्वच भागात शेअर रिक्षा धावत आहेत। या शेअर रिक्षा आपल्या ठरलेल्या मर्यादित भागातच व्यवसाय करीत असतात, त्यामुळे त्यांना 4 प्रवाशांची वाट पाहावी लागते। त्यातून प्रवाशांना वेळेवर इच्छित स्थळी पोहोचता येत नाही, तर रिक्षा चालकांनाही प्रवासी पूर्ण भरल्याशिवाय फेरी मारता येत नाही। तसेच मर्यादित जागेतच शेअर रिक्षा धावत असल्यामुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना 2दा-3दा रिक्षा बदलाव्या लागत आहेत। त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे नाहक प्रवासावरच खर्च होत आहेत। या सर्व बाबीवर उपाययोजना करण्यासाठी विरारमध्ये 15 नोव्हेंबर पासून मीटर रिक्षा सुरू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। त्यामुळे काही प्रवाशांना आणि रिक्षा चालकांना दिलासा मिळणार असला तरी एकट्या प्रवाशाला मात्र संपूर्ण प्रवास भाड्याचा भुर्दंड बसणार आहे। त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये काहीसे उत्साही तर काहीसे निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे। राज्य सरकारने ठरवलेल्या दरानुसार मीटरचे भाडे आकारले जाणार आहे। प्रवाशांना 1.5 किलोमीटर प्रवासासाठी 26 रुपये तर मध्यरात्री 29 रुपये दर आकारला जाईल। 4.10 किलोमीटर साठी 70 रुपये तर मध्यरात्री 88 रुपये दर आकारला जाईल। तसेच 6.70 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी 115 रुपये मोजावे लागतील। हाच प्रवास मध्यरात्री करताना 144 रुपये प्रवाशांना मोजावे लागतील। सध्या 2.5 किलोमीटर प्रवासासाठी शेअर रिक्षेनं प्रति प्रवाशी 20 रुपये मोजावे लागतात। हाच प्रवास एकट्यानं केल्यास प्रवाशाला मीटरनुसार 6 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत। मात्र 3 प्रवासी असल्यास शेअर रिक्षाला 60 रुपये देण्याऐवजी 26 रुपयातच प्रवास करता येणार आहे। तसेच पूर्वी फक्त रिक्षा स्टँड पुरता प्रवास त्यांना करावा लागत होता, आता त्यांना मीटर रिक्षानं घरापर्यंत जाता येणार आहे। हा नफा तोटा प्रवाशांना असला तरी रिक्षा चालकांच्या दृष्टीनं हा तोटा त्यांना सहन करावा लागत आहे। 2.5 किलोमीटरच्या प्रवासात 4 प्रवासी घेतल्यावर रिक्षा चालकांना 80 रुपये मिळत आहेत, ते मीटरनुसार आता फक्त 26 रुपये मिळणार आहेत। प्रति फेरी 54 रुपयांचा फटका रिक्षा चालकांना बसणार आहे। दुसरीकडे लांब पल्ल्याच्या प्रवासात त्यांना चांगला नफा होऊन 3 प्रवाशांची वाट पाहावी लागणार नाही। आमच्या रिक्षावर मीटर पूर्वीपासूनच आहेत, त्यांची पासिंगही दरसाल केली जाते। मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी शेअर भाडं आकारले जाते। मीटरवर भाडे आकारण्यात आमची हरकत नाही, मात्र प्रशासनानं त्यावर योग्य ते नियोजन करावे। कोणत्या भागात मीटर रिक्षा धावतील, कोणत्या मार्गावर शेअर रिक्षा चालतील याबाबत जनजागृती करावी, जेणेकरून प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वादविवाद होणार नाही, असं मत विजय खेतले, पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघ यांनी व्यक्त केले आहे। हा निर्णय काहीसा सुखद असला तरी एकट्या प्रवाशासाठी लांबचा प्रवास भुर्दंड ठरणार आहे। कुटुंबासाठी मात्र जलद वेळ आणि पैसे वाचवणारा हा प्रवास असणार आहे, असं शुभम शिंदे, नालासोपारा येथील प्रवासी यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कैथलिक बँकेतर्फे दिवाळी निमित्त विशेष ऑफर। गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाउसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%। ऑफर मर्यादित। वसई विरार महापालिकेची भंगार सेवा अजूनही कार्यरत आहे। प्रवासी मुठीत घेऊन करतात प्रवास। वसई विरार महानगरपालिकेमध्ये सुरू झालेली वसई विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा जर्जर अवस्थेत सुरू आहे। करदात्या नागरिकांकडून कराच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे घेऊनही नागरिकांना सोयी सुविधा देण्यात पालिका प्रशासनानं
हायगय केल्याचा प्रत्यय ही सेवा पाहताना येतो आहे। पालिकेच्या परिवहन विभागात 147 बसेस असून त्यांच्या मार्फत 36 मार्गावर ही सेवा दिली जात आहे। दररोज या बसेसमधून 60 ते 65 हजार इतके प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। मोठ्या प्रमाणात प्रदूषणासह यातील काही जर्जर झालेल्या बसेस रस्त्यावरून धावताना कोसळून पडतील की काय अशी स्थिती आहे। यांची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना असतानाही अशा बसेस भंगारात जमा केल्या जात नाहीत। वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागानं ई बस सेवा पुरवण्यावर भर दिला आहे। पालिकेला आता पंतप्रधान अनुदान योजनेतून 100 ई बस सुरू करण्यात आल्या, परंतु तरीही वसईच्या रस्त्यावर अशा भंगार बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जातात। एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल वसईतील नागरिकांनी उपस्थित केला आहे। यापूर्वी वसई तालुक्यात एसटी मार्फत सेवा दिली जायची, ही सेवा बंद करून पालिकेची बस सेवा सुरू करण्यात आली। सुरुवातीला या सेवेचं मोठं कौतुक करण्यात आलं होतं। वेळापत्रक नसणं, फेऱ्या रद्द होणं, रात्री उशिरापर्यंत बस सेवा उपलब्ध नसणं यामुळे विशेषतः ग्रामीण भागामध्ये नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या। आता बहुतांश बसेस याच पद्धतीनं तिरक्या होऊन धावत असतात। यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांसह रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहनधारक, पादचारी यांच्याही जीवाला धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे अशा भंगार बसेस त्वरित बंद करण्याची मागणी केली जात आहे। महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कॅथलिक बँकेतर्फे दिवाळी निमित्त विशेष ऑफर। गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%। ऑफर मर्यादित। एक मंत्रमुग्ध स्वरसाज समाज मंदिर ट्रस्टची दिवाळी पहाट, अभ्यंग स्नान आणि नरक चतुर्दशीच्या पवित्र औचित्यावर समाज मंदिर ट्रस्ट वसई आयोजित दिवाळी पहाट या सालाबादाप्रमाणे साजरा होणाऱ्या सुरमई सोहळ्यानं यंदाही सर्वांच्या मनावर जादू केली। सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 6:45 वाजल्यापासून सुरांची मैफल खुलली। विरारच्या सृजन या संस्थेच्या प्रतिभावान कलाकारांना मराठी आणि हिंदीतील गोड श्रवणीय गीतांनी पहाट उजळवली। दीप प्रज्वलनाचा शुभारंभ श्री जगदीश राऊत, श्री सुरेश चौधरी, श्री नरेंद्र राऊत, श्री नितीन म्हात्रे आणि श्री अरविंद म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। सर्वांनी उपस्थितांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत कार्यक्रमाची सुरुवात केली। सुमधुर गाण्यांचा आस्वाद घेत श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले। सुरांच्या त्या स्वर्गीय प्रवाहात सर्वांना दिवाळीच्या आनंदाचा अनोखा अनुभव लाभला। राज्यगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली आणि वातावरणात समाधान व आनंदाची अनुभूती भरून राहिली। उपस्थित सर्व समाज बांधवांनी या अद्भुत संगीत पर्वाचं आयोजन केल्याबद्दल समाज मंदिर ट्रस्टचे मनपूर्वक आभार मानले। महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कॅथलिक बँकेतर्फे दिवाळी निमित्त विशेष ऑफर। गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%। वसईमधील रॉयल चॅरिटेबल ट्रस्टने भव्य गायन स्पर्धेचं आयोजन केलं आहे। इयत्ता 5वी ते 10वी या विद्यार्थ्यांना पालघर, नायगाव तसेच वसई विरार मधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असेल। सदर स्पर्धा ही 5वी ते 10वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे। या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 300 रुपये शुल्क असून स्पर्धेचा अर्ज व प्रवेश शुल्क स्पर्धकांनी 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन भरायचे आहे। अर्जासोबत आधार कार्ड जोडणं अनिवार्य आहे। या स्पर्धेमध्ये भरघोस बक्षीस देण्यात येत असून इयत्ता 5वी ते 7वी प्रथम क्रमांकासाठी 15,000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकासाठी 10,000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांक 5,000 रुपये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक, चतुर्थ क्रमांकासाठी 2,500 स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक असणार आहे। तर इयत्ता 8वी ते 10वी साठी ही भरघोस बक्षिस ठेवण्यात आली आहेत। या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9665364201901 9011420107
9820144288 वर संपर्क करावा अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा जेसिका फर्नांडिस यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक बसिन कैथलिक बँकेतर्फे दिवाळी निमित्त विशेष ऑफर। गोल्ड लोन 7.95%, व्हेकल लोन 7.95%, हाऊसिंग लोन 7.50%, सोलार लोन 8.25%, शॉप किंवा गालासाठी लोन 8.75%। ऑफर मर्यादित। आता पाहूया एक संगीत रसिकांसाठी एक आनंदाची वार्ता। यंग स्टार्स ट्रस्ट विरार आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वसई कला प्रतिष्ठान प्रस्तुत मेरी आवाज ही पहचान है या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये गायक सिद्धेश जाधव, पद्मजा पाटील, प्रज्ञा गावंड, विशाल सिंग तर या कार्यक्रमाचं निवेदन सुप्रसिद्ध निवेदक मनीष सोपारकर करणार आहेत। संगीत संयोजक चेतन परब, कल्पेश करडे, सियोन आल्मेडा, अमित म्हात्रे, निलेश पाडेकर, संगेश पवार, अद्वैत काशीकर, सुमित चाचे इत्यादी संगीत संयोजन करणार आहे। बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता न्यू इंग्लिश स्कूलचे पटांगण वसईगाव इथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य असून याचा लाभ घ्यावा असं आयोजकांनी कळवलं आहे। तर मंडळी, हे होतं वसई न्यूज नेटवर्कचं आजचं वार्तापत्र। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद। शुभ दीपावली।